वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळ ब्लॉग चालू केला. ऑलमोस्ट 8 वाजले. मी 7 वाजता उठले. नॉर्मल जी आपली डेली रुटीनची कामं असतात ती सगळी झाली आहेत. पिल्लू आणि दीपक अजून पण झोपले. पिल्लू उठलेली 6:30ला उठलेली, पण तिला मांडीवर असं बसवून ठेवलं तर ती झोपूनच गेली. मग तिला आता झोपवलं. आता मला ठेवला आहे चहा. बाहेर पाऊस चालू आहे. अगदी काळोख केला आहे पुरा. लाईट पण नाही लागत आणि फक्त किचनमधली कामं राहिलेत. म्हणजे जी रात्रीची भांडी असतात ना ती लावायची आहेत, पण आवाज येईल म्हणून मी ते अजून नाही लावलं. तर चहा वगैरे पिते आणि पिल्लूला 8:30पर्यंत उठवेल मी, जरी ती उठली नाही तर. आणि आता चहा ठेवून आणि मेन म्हणजे ना मला केसाला ना दही लावायचं, कारण का डॅन्ड्रफ आणि इचिंग खूप होते मला, त्याच्यामुळे मला दही लावायचं आहे. आणि हेअरफॉल पण खूप होतं, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. आता असं आता ठरवलंच आहे मी की जेव्हा केस वॉश करेन ना तेव्हा केसांना काहीतरी मास्क किंवा काहीतरी लावेल, जेणेकरून तेवढे तरी केस राहतील. सो चला आता पटकन चहा घेते आणि मग भेटते तुम्हाला. चहा ऑलमोस्ट झाली. आता दूध टाकते त्याच्यात. आवाज आला ना की पिल्लू उठून जाईल, त्याची भीती वाटते. मग मला चहा आहे ना शांततेत पिता येणार नाही. आता दूध संपलं, दुधाला असेल आमचं. दोघं पण झोपलेत. सो आता दूध आला असेल. कुठे उठे का डोअरला ना अशी पिशवी लावून ठेवले, कारण का मग दूधवाला आला ना की पिल्लू झोपलेली असते, मग ते नॉक करतात ना, मग ते उठून जाते. त्याच्यामुळे ते दूध पिल्लूला देते मी सध्या. आणि हे दूध ती पिते पण. उठणार तेव्हाच ते दूध गरम करून. आता काय जरा बसते, चहा पिते आणि काय करू, भांडी वगैरे लावून घेते. आणि माझा चहा पिऊन झाला. आणि आमची पिल्लू 9 वाजता ऑलमोस्ट उठून गेली. आता ती येते आणि तिने बघितलं मी ना वॉर्डरोब लावत होती. तुम्हाला तर पसारा दिसतच असेल. आता कुकी तिथंच होती आणि काल अर्धवट राहिलेला ना तो कंप्लीट करत होती, कारण का पिल्लू काल ना मला करूनच देत नव्हती. जरा पण सगळं हे काढ ते काढ करत होती, म्हणून मी तिला म्हटलं उद्या सकाळीच करेल लवकर उठून. सो ते करत होती आणि ते करत होती. तिने बघितलं आणि तिचं आता तुम्ही बघतायच कशी बडबड चालू आहे. ते ऑलमोस्ट झालेलं, जे कालचं राहिलेलं ते सगळं लावत होती पिल्लू. आणि दीपक झोपलेला. पिल्लू उठली आणि बघा कुठे आले पसाऱ्यामध्ये. आता एवढंच राहिलं. पिल्लू उठल्यानंतर मग पहिलं मी तिचा नाईट ड्रेस चेंज करते, डायपर फ्री करते आणि थोडंसं बेडवर नाही तर असं ती खाली वगैरे खेळत बसते थोडं. आणि तुम्हाला तर बोलली क्लिनिंग करत होती ना, आता खालच्या ड्रॉवरमध्ये मार्कर्स भेटले. सो त्याच्यासोबत ती आज खेळत होती. तिने बेडरूममधून उचलून स्वतः आणले. 4 होते, तिच्या हातात पुरत नव्हते, पण तिला त्या हातातून स्वतः ती घेऊन आली. आम्हाला जरा पण तिने एक पण नाही घेऊन दिलं. तिने बरोबर ते सगळे एकत्र केले आणि घेऊन आली. आणि तिला मी करत होती नाचणीचं सत्व ब्रेकफास्टसाठी. सो ते प्रिपेअर होईपर्यंत मी तुम्हाला माझं वॉर्डरोब दाखवते की मी अगदी नीट लावलं मनासारखं. आणि फायनली मला अख्खं कबर्ड भेटलं खूप वर्षांनी. सो आता ह्याच्यावर पुरा माझा कब्जा आहे, कारण का नवीन ह्याच्यामध्ये फक्त दीपक आणि पिल्लूचे हे जीन्स आणि बाहेरचे कपडे आणि हे डेली वेअरचे असे ठेवलेत. इथे सगळे ड्रेसेस आणि खाली इथे बेडशीट्स वगैरे, खाली बॅग्स वगैरे असं अरेंज केलं आहे. आणि पिल्लूला इथे मी सॉंग्स लावून दिलेले, कारण का ना सकाळी उठल्या तिला मीच लागते. दीपक जवळ एवढं ती बसत नाही उठल्या. त्याच्यामुळे थोडा वेळ लावून दिलेलं. ते झाल्यानंतर मग तिचं ती खेळत पण होती. आणि आज मी तुमच्याजवळ करणारे नॉनव्हेज ची रेसिपी, म्हणजे अंडा करी कशी करतात. तुमचं जर बाळ असेल 1 इयरचं आणि तुमच्याकडे जर अंड किंवा नॉनव्हेज खात असेल तर ते आपण कशा प्रकारे देऊ शकतो, ते आपल्याला थोडंसं माइंडमध्ये असं आयडिया नाही येत की त्यांना कसं फीड करायचं. मग आपण नॉर्मली त्यांना
एग बॉईल किंवा ऑमलेट करून भरवतो. सो मी तुम्हाला आज अंडा करी कशी करतात ती दाखवते. आपली करतात तशीच करतात पण थोडेसे चेंजेस आहेत, सो ते दाखवते. आता मी पहिलं वाटण तयार करून घेते, म्हणजे मसाल्यासाठी ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण तयार करतो ते करून घेतलं आहे. भरपूर सारं करून ठेवते. आपल्याला पण यूज करू शकतो. फक्त आपल्यामध्ये आपण अद्रक वगैरे टाकतो, पण ह्यांच्या बाळाच्या आपण वाटण तयार करतो त्याच्यामध्ये टाकायचं नाही, कारण का थोडंसं असं तिखटपणा येतो. नाहीतर मग थोडंसं काय बोलतात त्याला, थोडंसं तिखट असं मसाल्यात जाणवतं, त्याच्यामुळे अद्रक टाकू नका. सो कांदा कापला आहे मी अगदी 3 ते 4 घेतले, कारण का मला परत संडेला लागणार आहे. संडेला अजून एक रेसिपी शेअर करेल, सो एकदाच करून ठेवले. आणि हे वाटण तुम्ही आहे ना ऑलमोस्ट 5-6 दिवस यूज करू शकता, कमीत कमी दिवस यूज करू शकता, जास्त वेळ ते यूज नका करू, कारण का आपण आपल्या बेबीसाठी देते. सो कांदा तव्यावरती परतवून घ्यायचा, अगदी नीट त्याचा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही त्याला परतवून घ्यायचं तव्यावरती. आणि त्याच्यानंतर लसूण घेतलं आणि थोडंसं खोबरं, बस, बाकी काही नाही घेतलं. जास्त काही अद्रक अद्रक तुम्ही घेतलात ना तरी एकदम छोटं, सगळ्यात जास्त घेऊ नका. सो लसूणच्या पाकळ्या आता क्लीन करते आणि त्या पण ॲड. आता मी तुम्हाला सांगते काय घेतले. खोबरं, लसूण आणि कांदा अशाप्रमाणे भाजायचे तुम्ही. कांदा आणि खोबरं आणि अंडा आहे ते बॉईल करायला ठेवलं. आम्हाला पण करणार आहे, पिल्लूला पण करणार आहे. सो रेसिपी आता मी अंडा करी रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते. आणि केसाला मी ना दही लावले, थोडा इचिनेस होते ना त्याच्यामुळे, आणि सगळं पाणी आहे ते दह्याचं वरगळतं आहे खाली. सो आता अंडा करी करणार आहे आम्हाला पण आणि पिल्लूला पण. जस्ट जे वाटण केलेलं ना ते ग्राइंड करून घेतलं, अगदी एकदम पातळ पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून त्यांच्या दाताला लागलं नाही की मग ते खाणार नाही. आणि अंडा आहे ते घेतलेत, हे बाकीचे आम्हाला एक पिल्लूला आहे असं मध्ये कट करून घेतलं आहे. आता पहिलं पिल्लूची अंडा करी करते, तुम्हाला दाखवते रेसिपी कशी येते. सो कंटिन्यू बघा. सो चला तर रेसिपी स्टार्ट करूया. मी छोटंसं टोप घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं तुम्ही यांना वाटणमध्ये पण ॲड करू शकता. माझ्याकडनं थोडंसं ते स्किप झालं ना, त्याच्यामुळे मी जिरं तेलामध्ये टाकलं. ते थोडंसं तडतडलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता मी मोस्टली करून आहे ना छोटा बारीक करून टाकते, आणि आज फक्त 2दाच त्याला असं क्रश करून टाकलं. कढीपत्ता पण बाळाच्या पोटामध्ये गेलेला चांगला असतो. आणि जे वाटण तयार केलेलं ना ते ॲड केलं. वाटण आहे ना तुम्हाला मी सांगते एकदम फाईन पेस्ट करा, जरा पण त्याच्यामध्ये असे लम्पसारखं नाही राहिलं पाहिजे, एकदम स्मूथ पेस्ट आहे ती झाली पाहिजे, त्या प्रकारे करा. आता ते तेलामध्ये टाकलं, त्याला अगदी नीट तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याचा जोपर्यंत कच्चापणा जात नाही आणि त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला अगदी तुम्ही नीट शिजवून घ्या. जर तुम्ही नीट त्याला शिजवला नाही ना तर थोडासा कच्चापणा राहील खोबऱ्याचा किंवा कांद्याचा आणि लसूणचा, त्याच्यामुळे त्याला नीट शिजवून घ्या. अगदी 4-5 मिनटं तरी तुम्ही त्याला नीट शिजवून घ्या. जर त्याला खाली टोपाला लागत असेल ना तर तुम्ही काय करा, थोडंसं पाणी ॲड करा. सो अशा प्रकारे मी आहे ते थोडंसं करून घेतलं. आणि झालं असं की मी करताना मला फोन येऊन गेला, आणि फोन आल्यामुळे ना मी आमचं जी अंडा करीची जी ग्रेव्ही आहे ती तयार केली आणि पिल्लूचं बाजूला ठेवून दिलं, कारण का तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे. आणि त्या फ्लोमध्ये ना मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला, ते तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. सो तुम्ही टोमॅटो पण ॲड करा त्याच्यामध्ये. अर्धा टोमॅटो ॲड केला आहे मी, आणि त्याला पण अगदी नीट शिजवून घ्यायचं आहे त्या वाटणासोबत. आणि नंतर मग मी आमची पण ग्रेव्ही तयार केली साईड बाय साईड. आणि फोन आल्या कारणाने मग सगळंच तिथे स्टॉप केलं. पहिलं फोनवरती बोलली आणि नंतर मग भाजी करायला घेतली, कारण का माझ्याकडनं कधी असं होतं की फोनवर बोलता ना मी काय टाकलं आहे त्याच्यामध्ये, मीठ टाकलं आहे की नाही, हे नाही ते नाही, असं होऊन जातं. त्याच्यामुळे मी गॅसच बंद केला, कारण का पिल्लूला बघा, परत बाकीची कामं करा, त्याच्यामुळे ते स्किप होऊन जातं. सो आता परत कंटिन्यू केली मी भाजी. सो टोमॅटो अगदी परत एकदा नीट त्याला शिजवून घेते. थोडंसं वाटण थंड झालेलं त्याला गरम करून घेतलं, आणि आता जे थोडंसं वाटण आपलं मिक्सरच्या पॉटला लागलेलं ते काढून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करेल मी, आणि परत एकदा त्याला शिजवून घेईन चांगलं. जसं तेल आलं ना तसं थोडंसं परत पाणी टाकून त्याला नीट शिजवून घे. नीट अगदी प्रॉपर शिजवून घ्या त्याला, जेणेकरून त्याची टेस्ट आहे ती चांगली येईल. आणि आमचं पण तुम्ही बघता बाजूला रेडी झालं आहे. असं सध्या ना 2 भाज्या कराव्या लागतात, एक कमी तिखट आणि एक तिखटवाली.
सो आता काय केलं, हळद टाकली त्याच्यामध्ये आणि धणे पावडर टाकलं आणि गरम मसाला, हे 3च मसाले मी ॲड केलेत बस, बाकी काहीही मसाले ॲड केले नाही आहेत. फक्त जी गरम मसाल्याची जी क्वांटिटी आहे ना ती थोडीशी जास्त घेतली मी, कारण का गरम मसाल्यानं ना थोडीशी टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे गरम मसाला ना जास्त ॲड करा तुम्ही पण. आणि आता त्याला नीट तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते वाटण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे कसं गरम मसाल्याने कसं होतं, टेस्ट चांगले येते, त्याच्यामध्ये खडे मसाल्याचीच गरम मसाला असतो त्याच्यामुळे. आणि जर तुम्ही गरम मसाला घरी करत असाल तर अतिउत्तम. सो अशा प्रकारे मी आता शिजवून घेतले. दोघांची पण भाजी ऑलमोस्ट सेम स्टेजला आहे. आता फक्त पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी, जसं तुम्ही द्याल बाळाला, थिक द्याल, एकदम पातळ द्याल, त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. आणि आज मी पिल्लूला आहे ना फर्स्ट टाईम एग करी देते, नाहीतर मी बॉईल अंडं किंवा हेच द्यायची आणि ती खायची नाही, त्याच्यामुळे मग मी कधी परत ट्राय केलं नव्हतं. पण आज मी हे ट्राय करते, कारण का लास्ट टाईम तिने आहे ना चिकन खाल्लेलं, म्हटलं आज अंडा करी करून बघते खाते का, पण तिने अगदी आवडीने खाल्लं आहे. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. कसं असतं, आपल्याला ना व्हेज रेसिपी भरपूर साऱ्या माहिती असतात, बाळाला काय द्यायचं, पण नॉनव्हेज कसं द्यायचं, कोणत्या प्रकारे करायचं, ते खाईल की नाही, त्याच्यामुळे आपण आहे ना आयडिया येत नाही. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला एक आयडिया देऊन दिली. नाहीतर मोस्टली करून ना सूप देतात बाळाला, पण पिल्लू आहे ना सूप वगैरे पित नाही. असं ग्रेव्हीचं असेल आणि जरा थिकनेस असेल, असं जरा व्हरायटी असेल ना तर बाळ खातात. आता ती सॉलिडवर आली आहे, त्याच्यामुळे ती सूप वगैरे ना असं पित नाही, आणि ती आधीपासून सूप वगैरे पितच नाही आहे. आणि आता मी त्या वाटणमध्ये ना थोडंसं पाणी ॲड केलं आणि परत एकदा गरम मसाला ॲड केला वरून शिजल्यानंतर. तुम्हाला मी तर बोलली की गरम मसाल्याने टेस्ट चांगली येते. तिच्या ह्याच्यामध्ये पण मी ॲड केला आणि आमच्या ह्याच्यामध्ये पण मी ॲड केला. जेव्हा आपली ग्रेव्ही शिजून होते ना तेव्हा तुम्ही वरून परत एकदा गरम मसाला टाका, तेव्हा टेस्ट अगदी चांगली येते. आता सगळं माझी ग्रेव्ही आहे ती तयार झाल्यानंतर मी थोडंसं दही ॲड केले. दहीनी ना थोडंसं टेस्टला पण चांगलं होतं आणि बाइंड पण होते ग्रेव्ही, त्याच्यामुळे दही ॲड करायचं. आपल्या ग्रेव्हीमध्ये पण तुम्ही दही ॲड करू शकता म्हणजे मी करतेच. सो मी पिल्लूच्यामध्ये पण करते. मी काय पिल्लूला असं डिफरंट करत नाही, फक्त डिफरंट एवढंच करते की त्याच्यामध्ये तिखट नसतं बस, बाकी सेम असतं, प्रोसेस असते ती सगळी सेम असते, फक्त तिखट मसाला नसतो. आमच्यामध्ये पण मी दही ॲड केलेलं, पिल्लूच्यामध्ये पण मी दही ॲड केलं, कारण का त्याच्याने आहे ना टेस्ट चांगली येते. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. तुम्ही तर बघताय थोडीशी तर्री आली, जास्त काय मी पिल्लूच्या ह्याच्यामध्ये तेल टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला एवढंसं काही तेल दिसणार नाही. आणि आमच्या ग्रेव्हीला तर चांगलीच तरी आली, कारण का आम्हाला तरीचं खायला खूप आवडतं. आता पिल्लूला मी पुरं 1 अंडं दिलं आहे आज, आणि तिने 1 अंडा अगदी आवडीने खाल्लं. असे छोटे छोटे स्मॉल पीसेस करून टाकायचं आणि चांगलं खातात. आणि असं पण लोक म्हणतात की येल्लो जास्त द्यायचं नाही, गरम पडतं. नाही गरम पडत. पिल्लूला तर मी पुरं ते अख्खं येल्लो पार्ट दिलेलं आहे. हे जी अंडा करी आहे ना ते पिल्लूने सगळी खाल्लेली आहे. थोडीशी उरली, फक्त रात्री उरली, पण ते सगळं खाल्लं आहे. आपण असं कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही की हे दिल्याने हे होईल बाळाला, गरम पडेल, असं होईल, असं नाही करायचं. मग ती त्यांना हॅबिट होऊन जाते. जर तुम्ही त्याला प्रयत्नच नाही केला तर ते कसं काय खाणार. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना खा. जर गरम पडलं तर ओके, तुम्ही थोडंसं द्या, पण तुम्ही ट्राय तर करा. सो अशा प्रकारे मी पिल्लूला अंडा करी दिली आणि थोडंसं मीठ ॲड केलं. आणि तिने येल्लो पार्टचा एवढा काहीही तिला फरक पडला नाही, तिने अगदी आवडीने खाल्लं आणि आम्ही पण खाल्लं. मी तर अंडं खाणार नव्हती, पण आज पिल्लूला द्यायचं होतं. तुम्हाला मी बोललेली पण मागच्या व्हिडिओमध्ये की तुमच्याजवळ नॉनव्हेज रेसिपी शेअर करेल. सो मटन नाही, चिकन नाही, तर मी म्हटलं अंड्याची रेसिपी तरी मी तुमच्याजवळ शेअर करते, जेणेकरून तुम्ही पण ट्राय कराल. आता उद्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता फ्रायडेला. सो नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी, जर तुमचं बाळ अंडं खात असेल तर. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या बाळाने आवडीने खाल्लं की नाही, किंवा आवडलं की नाही. एका घासामध्ये बाळ नाही खात, 2दा-3दा तुम्ही कराल तेव्हा खाईल. पिल्लूनी 1 टाईम तिला दिलं आणि तिने खाल्लं, कारण का चांगलं लागलेलं. आणि प्रत्येक गोष्ट आहे ना तुम्ही भातासोबत मिक्स कराल ना, 1 घास पहिला तुम्ही खाऊन बघा की त्याची टेस्ट कशी आहे. कारण का कसं होतं, आपण त्यांना डायरेक्ट भरवतो आणि मग ते मान फिरवतात, मला नकोच, मला हे नको, ते नको, उलटीसारखं करतात. त्याच्यामुळे पहिलं तुम्ही खाऊन बघा की त्याची टेस्ट चांगली आहे की नाही, मगच बाळाला भरवा. सो मी प्रत्येक पिल्लूचं कुठलं पण फूड केलं ना की मी 1 चम्मच मी टेस्ट करून बघते पहिला आणि मग तिला देते, जेणेकरून ती खाईल की नाही, चांगलं झालं आहे की नाही. कधी मीठ जास्त पडतं, मीठ कमी पडतं त्याच्यामुळे. सो पिल्लूचं जी प्लेट आहे ती रेडी आहे. आता पिल्लूला मी पटकन भरवून घेईल. पिल्लूला आता पिल्लू आहे ना ह्या मार्करसोबत कधीपासून खेळत होती, अगदी चांगल्या प्रकारे खेळत होती, कारण का तिला नवीन दिसलं.
आणि आता तिला मी एक करी भरवून घेते सगळं आणि तिने अगदी आवडीने खाल्लं आणि तिची आता मस्ती आहे ती चालू झाली आहे. पोट एकदम फुल झालेलं आहे तिचं आणि तिने ना तुम्हाला सांगते जेवढा प्लेटमध्ये राईस होता ना तेवढा तिने सगळा खाल्ला आणि जेवढी प्लेटमध्ये अंडा करी होती ना ती भाताला लावून तिने अगदी नीट आवडीने खाल्लं आज. आणि मी इतकी खुश झाली ना तिने एवढं सगळं नीट खाल्ल्यामुळे. कारण का आपण जेव्हा बाळ नीट खातं ना तेव्हा आपल्याला म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये तिने चांगल्या प्रकारे खाल्लं ना त्याच्यामुळे मला एवढं भारी वाटलं ना. आणि ही जी वाटणाची रेसिपी आहे ना ती मला माझ्या मामीनी शेअर केलेली. कारण का ती ध्रुवाला देत होती म्हणजे पिल्लूचा मामा आहे ना लहानपणी असंच खायचा. सो तिच्याकडनं मी ती रेसिपी घेतली आणि मी ती रेसिपी तुमच्याजवळ शेअर केली. सो तुम्ही पण ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा. आणि आता पिल्लू आहे ना ती खेळते. तिला ना गोल गोल राणी बोललं ना की ती गोल फिरते. तर तिला मी करून दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल दिसत असेल फिरताना आणि ती पण आधी फिरलेली ते तुम्ही बघितलंच असेल. सो आता आमचा असाच खेळ चालू राहील. आणि आता दीपकला जायचं होतं ऑफिसला सो त्याची पण साईड बाय साईड तयारी करावी लागते. 3 वाजले ना की परत माझा टाईम सुरू होतं. टिफिन भरा, कचरा काढा, म्हणजे इव्हिनिंगची कामं आहे ना मी दीपक जायच्या आधीच करते. नाही तर दीपक गेल्यावर पिल्लू झोपते त्या पिरियडमध्ये करून घेते. कारण का मग नंतर पिल्लू उठली ना की मग ती पाठी फिरत राहते. मग कचरा काढताना मग ती झाडू पकडते. तिला पण त्या गोष्टी करायच्या असतात आणि आता तिची मस्ती ही चालूच राहणार अगदी झोपेपर्यंत. आणि आज मोस्टली करून ना ती टॉयजवळ कमीच खेळली आणि ते मार्कर्स तिने काढले ना जेव्हा मी कबर्ड क्लीन करत होती त्या टायमिंगला तिला ते मार्कर्स भेटले. सो ती त्याच्यानेच चांगल्या प्रकारे खेळत होती. आणि आता ती आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना दीपक ऑफिसला जायच्या आधी आंघोळ करतो, इव्हिनिंगलाच करतो. सो त्याने पिल्लूला आंघोळ घातलेली. सो आंघोळ घातल्यानंतर तिला रेडी वगैरे केली आणि आता दीपकचा मला टिफिन भरायचा होता. सो तिला मग मी दीपकजवळ असं बेडरूममध्येच ठेवते म्हणजे ती खेळत बसते आणि दीपकचं पण तिच्यावर लक्ष राहतं. आणि तोपर्यंत मी माझी पटकन टिफिन चहा त्याला द्यायचं असतं ती कामं आवरून घेते. आता वाजलेत 5:45 नाही 5:30 झाले. घेतलं कचरा वगैरे काढलं आहे. ते रात्री लागणार आहे. पिल्लूचं खेळणीचं टॉवेल तुला लागतो. शूवरून आली ना शू सध्या तिला बाथरूममध्ये सवय लावते मी. सो तो टॉवेल तिला पाय वगैरे पुसला तिथेच तिची खेळणी फिडिंग पिलो आणि ते मॅट आहे ते सगळं तसंच ठेवलं. थोड्या वेळ पिल्लू झोपली अजून ऑलमोस्ट ते 5:30ला झोपली आहे. सो आत्ता फक्त अर्धा तास झालं 1 तास झोपून देईल. आणि आता मला काय करायचं आहे पिल्लूची डाळ भिजत घालते. कारण काही आहे ना गावची डाळ आहे ना त्यामुळे लगेच भिजत नाही म्हणजे लगेच शिजत नाही. त्याच्यामुळे आज तिला रात्रीला दाल खिचडी टाईप करणार आहे. सो ही भिजत घातली आणि आत्ता मला मेन काम करायचं आहे. आता रोज मला एक ड्रॉवर तरी क्लीन केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते इथे सगळं फिनाईल वगैरे मी ठेवते तर त्याची अवस्था बघा काय झाली आहे. सो तुम्हाला दाखवते का मग त्याची अवस्था बघा काय झाली आहे. लाईटमध्ये काय अवस्था पाहून घेऊ. सो आता पटकन मला एवढं सगळं क्लीन करायचं आहे पिल्लू उठायच्या आधी. सो तुमच्याजवळ शेअर करते मी. ते सगळं बाहेर काढून घेतलं आहे. तुम्हाला तर दिसत असेल काहीच नाही आहे तिथे. सगळं बाहेर काढून घेतलं आहे. आता काय करते हे जे लिक्विड कॉमन आता व्हायरल झालं आहे सगळीकडे. सो मी आता तुम्हाला नवीन सांगत नाही आहे काय हे कसलं लिक्विड आहे. घरी बनवलेलं DIY लिक्विड आहे. त्याच्याने ना स्प्रे करून हे सगळं पुसून घेते आणि मग ठेवते. कॉकरोच एक पण नाही आहे नशीब. मला वाटलं होईल की काय मी नाही आहे तर. सो यानं सगळं पुसून घेते मी आणि कॉकरोच हिट पण मारून टाकेल. टेन्शन नको आपल्याला. सो आता पटकन हे सगळं पुसून घेते. तुम्हाला तर दिसत असेल किती डस्ट दिसते त्याच्यावरती. कारण का हे मोस्टली करून मी तुम्हाला सांगते हे 3rd टाईम मी क्लीन करते. जेव्हापासून रूममध्ये राहायला आल्यापासून हे 3rd टाईम माझं क्लिनिंग आहे ह्या स्पेसचं. आणि ह्या स्पेसचं क्लिनिंग मोस्ट आहे कारण का तिथे सिंक वगैरे आणि कॉकरोच येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे पहिलं मी हे क्लीन करते आणि आता हळूहळूने मला सगळं क्लीन करायचं आहे. कारण का 2 आठवड्यानंतर आल्यानंतर घरात खूप सारी डस्ट पण होती आणि घाण पण होती. सो म्हटलं आता किचन स्टेप बाय स्टेप करेल. सगळं एकदम नाही करणार कारण का एकदम केलं ना की खूप दमायला होतं. त्याच्यामुळे थोडं थोडं करेल. आणि ट्रॉल्या क्लीन करणं ना म्हणजे खूपच हेक्टिक आहे आणि आपल्याला ती सवय नसते ना त्याच्यामुळे मग ते नाही जमत. सो आत्ता हे माझं जे खालचं फ्लोअर होता सिंकच्या खालचा तो आता क्लीन झाला आहे आणि आता सगळं सामान आहे ना ते अगदी आता नीट अरेंज करून घेतले. आणि माझ्याकडे आता ना हे नाही आहे काय बोलतात नॅपथॉल बॉल नाही आहेत जे डांबर गोळी असते ना ते हीट मारून घेते सगळ्या ठिकाणी.
सो हीट सगळ्या ठिकाणी मारून घेतलं. आता पटकन वस्तू अरेंज करते. आणि हे जो डब्बा दिसतोय ना तुम्हाला, तो आधी खाऊ किंवा काहीतरी ठेवायची आणि त्याचं झाकण आहे ना ते तुटलं. सो म्हटलं डबा फेकण्यापेक्षा ह्याच्यामध्ये सगळं साबण वगैरे जे नाही आयटम यूज होते राहील त्याच्यामध्ये, सो ते ठेवते आता ह्याच्यामध्ये. नीट अरेंज करून तुम्हाला ते दिसतच असेल की कशा प्रकारे ते अरेंज केलेलं आहे. कसं पण टाकायची घाईघाईमध्ये पिल्लूच्या ह्याच्यामध्ये. आणि काही काही गोष्टी अशा झाल्या की मला माहितीच नाही की हे माझ्याकडे आणि मी परत ते परचेस केलेलं, असं काहीतरी झालं. काही गोष्टी एक्सपायरी झालेल्या त्या चेक केल्या, त्या टाकून दिल्या. आणि आता हे नीट अरेंज करून ठेवते जेणेकरून मला नीट स्पेस पण भेटेल आणि सगळ्या गोष्टी अगदी नीट कळतील की कुठे काय आहे ते. त्याच्यामुळे आता नीट अरेंज करते हे. कारण का ज्या गोष्टी जास्त यूज होत नाही ना त्या मी ह्या बास्केटमध्ये ठेवून देईल, म्हणजे या डब्यामध्ये ठेवून देईल. फक्त तो डब्बा काढला बाहेर आणि झालं. आणि वॅक्स वगैरे पण त्याच्यातच ठेवून दिले. वॅक्स पण मी आधी घरी करायचे, पण सध्या ना मला टाईमच नाही भेटत करायला. म्हणजे इतका कंटाळा येतो ना तुम्हाला काय सांगू. सो ते. आणि कम्फर्ट पण मी आणलेलं काल आणले, परवाच्या दिवशी आणलं. आणि मला माहीत नव्हतं की घरी ऑलरेडी आहे ते. कारण का तुम्ही तर बघितलं की कशा प्रकारे मी ठेवलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये ना कळत नाही की आपण कुठली गोष्ट आणली आणि कुठली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला. आता असं वाटायला लागलं की डब्यावरती ना लिहायला हवे होतं मला की त्याच्यामध्ये काय काय ठेवलं आहे, काय काय गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा मला त्या वस्तू हव्या असतील ना तेव्हा त्या डब्यावरती रीड केलं ना की झालं, मला समजलं की त्याच्यामध्ये काय आहे ते. आता बघूया नेक्स्ट टाईम तसंच करेल, म्हणजे मला थोडीफार आयडिया येईल आणि थोडीशी अरेंजमेंट चेंज करेल. आता हे थोडंसं घाईघाईत केलं. पिल्लू झोपलेली, त्याच्यामुळे म्हटलं पिल्लू उठायच्या आधी मला एवढं सगळं करायचं आहे. ते तुम्हाला ब्रश दाखवलं ते गॅस क्लिनिंगचे ब्रश आहेत. आणि हे पण नीट ठेवून देते. आणि आपला एक टूथब्रश पण होता तो पण नीट ठेवून देते. कारण का कधी ना कधी ह्या गोष्टी ना कामात येतात. परत फेकल्या ना की मग परत शोधायला लागतं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी लागतात ना आपल्याला कधीतरी त्या मी नीट व्यवस्थित ठेवून देते. आणि ह्याच्यामध्ये ना सगळे स्क्रबर ठेवले आहेत, भांडी घासायचे वगैरे, बॉटल धुवायचे पिल्लूचे, सगळं असं नीट अरेंज करून ठेवलं आहे. नेक्स्ट टाईम मला लागेल ना तेव्हा मला आयडिया येईल की कुठे काय ठेवलं आहे ते. आता हे प्रत्येक सगळ्या गोष्टी आहेत त्या नीट ठेवले. वाईप्स आहेत, हँडग्लोव्ज मी कधीतरी यूज करते. जसं की माझा कधी हात कट झाला चाकूने किंवा देवाची भांडी वगैरे घासायची आहेत पितांबरीनी, तेव्हा मी मोस्टली करून ते यूज करते हँडग्लोव्ज. मोस्टली करून नाही करत. आधी भरपूर गोष्टी अशा नीट यूज करायचे, पण आता पिल्लूच्या गडबडीमध्ये ना असं हँडग्लोव्ज घालून काम करा हे करा नाही जमत. कारण का माझं मोटिव्ह हेच असतं त्या टायमिंगला की पिल्लू झोपल्या पटपट कामं आहेत ते आवरून घ्यायचं. ग्लोव्ज घालण्यात परत 10-20 मिनटं जाणार. त्याच्यामुळे ते न करता आपण डायरेक्ट काम केलेलं बरं. आत्ताच्या स्टेजला असं झालं आहे आणि सगळ्या मम्मी लोकांचं तसंच झालं असेल. सो आता आहे ते माझं जे किसिंगचा खालचा जो पार्ट आहे तो सगळा क्लीन झाला आणि नीट ऑर्गनाईज करून ठेवला. ह्याच्यामध्ये ना मी सगळं आपलं बाथरूमचं सामान किंवा क्लिनिंगचं सामान आहे ना तेवढंच ठेवलं आहे. बाकीचं काही नाही ठेवलं. आणि फक्त एक रांगोळीचा डबा ठेवला आहे, जे डस्टबिनचं रॅक दिलेलं आहे ऑलरेडी तिथे. पण डस्टबिन मी काय आतमध्ये ठेवत नाही कारण का कॉकरोच होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे झालेलं आहे. कसं तरी लावलं आहे, पण स्पेस छोटी आहे तरी सामान जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं गचडी दिसत असेल, पण मला दिसतं आहे तसं ठीक आहे. हे ते सगळे मला नेहमीचे लागणारे असं सगळं आणि हे कधीतरी यूज करणार आहे ना ते त्याच्यात ठेवून दिलं, बाकी काय नाही. आणि हे पिशव्यांसाठी आहे. इथे डस्टबिन ठेवायचं सेक्शन आहे. मी खाली आहे ना रांगोळी ठेवलं आहे आणि वरती असे बास्केट आहेत ती ठेवलं आहेत, बस एवढं. आता हे सेक्शन क्लीन झाले. आता उद्या मी हे 2 करून टाकेल आणि मग उद्या थर्सडे आणि फ्रायडेला ह्या ट्रॉल्या क्लीन करेल आणि मग झालं. आणि संडेला किंवा सॅटर्डेला ह्या वॉल पुसून काढेल. क्लिनिंगचा जो पार्ट आहे तो खतम. सो चला आता काय करते, चहा ठेवते, दूध गरम करत ठेवते, पिल्लूची जी खिचडी आहे ती घालून घेते. ती उठायच्या आधी ना मला एवढं सगळी कामं करायची आहेत. सो पटपट करून घेते. दूध गरम करत ठेवलं आहे. कुकीचा कुकर लावायचा आहे, म्हणजे सगळं टाकून ठेवलं आहे. ही शिट्टी झाली ना की करणार. इथे पिल्लूची दाल खिचडी लावले, भांडी वगैरे धुवून झाले. आता बसते जरा बसते आणि पिल्लूला उठवते. नाईट पण टाकायची अजून ते मी भरवते. ही दुपारची थोडीशी भाजी उरलेली, अंडा ऑलमोस्ट संपलेलं, थोडीशी ग्रेव्ही आणि 1-2 पीस होते याचे अंड्याचे ते आणि दाल खिचडी केलेली. सो ते सगळं मिक्स करून तिला आता भरवते. खूप नाटक करते खायला खूप.
सो आता हे तिला भरवते मी. दाल खिचडी केली आणि थोडीशी ही ग्रेव्ही लावून भरवते. जेवल्यानंतर माझं हेअरफॉल जामच व्हायला लागलं आहे बघा. तर पिल्लू जेवल्यानंतर आता व्हिडिओ चालू केला मी पण. माझं पण जेवण वगैरे झालं. भांडी वगैरे बाकी आहेत. आता वाजले 10:30. आता काय करते, पहिली भांडी धुवेल, बघते पिल्लू एका ठिकाणी स्टेबल राहते का, नाहीतर मग पिल्लू झोपल्यावरच. आणि आता पिल्लूचा ड्रेस वगैरे आणून ठेवते, नाईट ड्रेस. दूध वगैरे गरम करून ठेवते म्हणजे झोपायच्या टायमिंगपर्यंत तो दूध आहे ते थंड होऊन जाईल. सो आणि पिल्लूला सॉंग्स लावून दिलेत. सो चला जस्ट पिल्लूला इथे झोपवते. 12:30 झालेत आता हे सगळं मला आवडतं आणि हे सगळं बॉटल वगैरे धुवायचं आहे. बस बाकी काही काम नाही आहे. आणि हे झालं की आता मी पण. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.